हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आमदार तुकाराम काते, आमदार सना मलिक, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, MMRDAचे कमिशनर संजय मुखर्जी, अश्विन मुद्गल, रुबल अग्रवाल, जे या ठिकाणी पॉट टॅक्सी हा एक फार चांगला कॉन्सेप्ट घेऊन आले आहेत, ते श्री KB राजू, मंचावरील सर्व मान्यवर, मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबई मेट्रो लाईन 2B DN नगर ते मंडाले याच्या उद्घाटनाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत। यातला जो पहिला टप्पा आहे 5.6 किलोमीटरचा, एकूण 5 स्थानके, हा टप्पा आपण आता सुरू करतो आहोत। याचा दुसरा टप्पा जो आहे तो 6.70 किलोमीटरचा असेल, त्यात 6 स्थानकं असतील आणि तो DN नगर अंधेरी ते सारस्वत नगर असेल। तिसरा टप्पा सारस्वत नगर ते चेंबूर असेल, हा 11.22 किलोमीटरचा असेल आणि याच्यामध्ये 8 स्थानकं असतील। असे हे तीनही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एक प्रचंड मोठी कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी सुरू होईल आणि विशेषतः आपण जर बघितला तर हा जो काही मेट्रो 2A दक्षिणेकडील विस्तार आहे, त्याच्यामुळे मुंबई मध्य पूर्व आणि पश्चिम तसंच उत्तर दक्षिण अशी जोडणी अतिशय चांगल्या पद्धतीने यातनं होणार आहे आणि भविष्यात ज्यावेळी BKCला हे जोडलं जाईल, अंधेरी वांद्रे असं सगळ्या भागाला जोडलं जाईल, त्यावेळी निश्चितपणे एक मोठी कनेक्टिव्हिटी सर्व लोकांना या ठिकाणी मिळणार आहे। हार्बर लाईनची ही पहिली मेट्रो आहे की जी हार्बर लाईनला जोडते, त्यामुळे त्याहीमुळे मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात या मेट्रोच्या माध्यमातून होते। विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय चांगलं काम या मेट्रोचं झालेलं आहे। आपले जयकुमारचे नलीन या ठिकाणी आहेत, गुप्ताजी आहेत, त्यांनी अतिशय मेट्रोमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अतिशय चांगलं आणि वेगाने काम केलेलं आहे। हे जे सगळे स्टेशन्स आहेत हे IGBC प्लॅटिनम मानांकित अशा प्रकारचे स्टेशन्स आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त या स्टेशनची रचना जी केली आहे ती सूर्यप्रकाश या ठिकाणी यावा, कमीत कमी लाईट वापरण्याची आपल्यावर वेळ यावी, अशा पद्धतीनं याचं संपूर्ण रचना जी आहे ती केलेली आहे। आणि मगाशी आपण बघितलं की मंडालेचा जो डेपो आहे तो डेपो देखील इंजिनिअरिंगचा एक नमुना या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये 2 मजली स्टॅबिलायझेशनच्या लाईन्स तयार केलेल्या आहेत। एका मजल्यावर 36 लाईन आणि दुसऱ्या मजल्यावर 36 लाईन, असं 72 लाईन असलेला हा कदाचित देशातलं सगळ्यात मोठं मेट्रो डेपो किंवा स्टॅबिलायझिंग यार्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि तिथेच प्रशिक्षण संस्था देखील ही आपण तयार करणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी या ठिकाणी झालेली आहे आणि एकूणच ज्यावेळी आपण 2016-17ला घोषित केलं होतं की मुंबईमध्ये आमचं सरकार हे सुगमता आणू इच्छितं आणि सुगमता काय तर 59 मिनिटामध्ये MMR रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे, अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था, त्यातला एक एक टप्पा आता आपण पूर्ण करतो। आपण जर बघितलं तर एकूण 337 किलोमीटरची मेट्रो याचं काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास पूर्ण MMR रिजन आपण कनेक्ट करू। त्यामुळे
अतिशय गतिशीलतेनं लोकांना जाता येईल. विशेषतः आपल्या सबर्बन रेल्वेवरचा जो काही लोड आहे तो लोड कमी होईल, कारण सबर्बन रेल्वेने 90 लाख लोक हे रोज प्रवास करतात. आपल्या मेट्रोने 70 लाख लोक अधिक प्रवास करू शकतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तो लोड देखील पुढच्या काळामध्ये कमी होणार आहे. याच्यासोबत ज्या काही कनेक्टिव्हिटी रोडच्या आपण केलेल्या आहेत, मग त्या ठिकाणी जो आपला नॉर्थ कोस्टल रोड आहे वर्सोव्यापासनं दहिसरपासनं भाईंदर, त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेला एक पूर्ण 100% पॅरलल रोड आपण तयार करतो. आत्ताच आपण ठाणे बोरिवली याचं त्या ठिकाणी TBMचं लॉन्चिंग केलं. त्यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये ते एक महत्त्वाचं असणार आहे. मुलुंड गोरेगाव हे जे टनेल्स आहेत यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी चांगली तयार होणार आहे. एकूणच जर आपण बघितलं तर हे सगळं नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर देशातील एक सर्वाधिक सुगम अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी मुंबई शहर होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. मुख्य म्हणजे या सगळ्या बांधकामामध्ये 40% जे काही मटेरियल आहे ते लोकल सोर्सिंगचं आहे. हे देखील मला असं वाटतं आत्मनिर्भरतेकडे आपल्याला नेणारं आहे. आणि पुढच्या काळामध्ये सगळंच मेक इन इंडिया हे आपल्याला हळूहळू कसं वापरता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज दुसरा एक अतिशय पथदर्शी पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे, तो म्हणजे पॉड टॅक्सी. पॉड टॅक्सी मगाशी आपण त्याचा व्हिडिओ देखील बघितला. एक प्रकारे एलिव्हेटेड पॉड्स आहेत. या पॉड्समध्ये 6 लोक बसू शकतात. हे स्वयंचलित पॉड्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यानुसार स्टेशनवर जिथे लोक असतील तिथे तो पॉड थांबेल, लोक नसतील तर पॉड तिथे येणार नाही. अशा पद्धतीनं हे पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धतीनं याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः आपण हा प्रयत्न केला आहे की BKC जे आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने, बांद्र्याच्या बाजूने किंवा कुर्ल्याच्या बाजूने येणारे जे लोक आहेत यांना कोणालाही दुसरं ट्रान्सपोर्टेशन घेण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या स्टेशन्सला आपण जोडलेलं आहे. आणि त्या जोडण्यामुळे मला असं वाटतं की लोकांना खूप सुगमता होणार आहे. आणि त्या पॉड टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असणार आहे. पॉड टॅक्सीमध्ये स्टेशन्स हे खूप जवळजवळ असल्यामुळे आपण BKCमध्ये लोक त्या ठिकाणी त्या स्टेशनवर उतरू शकतील आणि पायी त्याच्यानंतर कुठलाही किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेल्या म्हणजे मेट्रोनी किंवा सबर्बन रेल्वेनी लोकल ट्रेननी आलेल्या कुठल्याही व्यक्तीला त्यानंतर कुठलं दुसरं ट्रान्सपोर्टेशन वापरण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याच्या गंतव्याच्या 100-150 मीटरमध्ये तो या पॉड टॅक्सीनी पोचू शकेल. त्यामुळे आपलं जे BKC आहे त्याचं पूर्णपणे डिकंजेशन हे BKCचं होईल आणि त्या ठिकाणी लोकांनाही अतिशय सुगमतेनं जाता येईल. मगाशी जसं शिंदे साहेबांनी सांगितलं BKCमध्ये आपण आता टनेल्सचं एक जाळं तयार करतो आहोत, ज्यामध्ये आपलं जिथे वरळी बांद्रा सीलिंग संपतो तिथनं थेट आपण एक टनेल हा BKCमध्ये ज्या ठिकाणी बुलेट ट्रेन आणि मेट्रो एकत्रित येणार आहे त्या ठिकाणी नेणार आहोत. तिथनं एक मार्गिका कुर्ल्याकडे आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टकडे आणि पलीकडच्या काळामध्ये तीच मार्गिका आपल्या कोस्टल रोडला जोडण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून 100% इंटिग्रेशन हे आपल्याला झालेलं दिसेल आणि सीमलेस ट्रॅफिक, लोकांना कुठेही खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही अशा पद्धतीनं हे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की जो काही पॉड टॅक्सीचा पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये आत्ताच राजूजींनी या ठिकाणी सांगितलं की एक मोठा चॅलेंज त्यांनी स्वीकारलेला आहे आणि मात्र 20 महिन्यामध्ये ते पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. MMRDAच्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुठेही काही अडचण आली
कुठल्याही विभागाची अडचण आली तरी आम्हाला लगेच फ्लॅग करा. कोणी काम थांबवलं आहे, कोणी NOC दिली नाही आहे, असं जर वाटलं तर लगेच आम्हाला सांगा. तशा तर आपल्या सगळ्या परवानग्या आता झालेल्या आहेत, एकही परवानगी बाकी नाही. तरी मुंबईमध्ये कुठली तरी एजन्सी कुठनं तरी उगवते आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेते आणि महिनोन काम थांबलेलं असतं. 20 महिन्यात काम करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एकही दिवस काम थांबता कामा नये. त्या दृष्टीने हे काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे की खऱ्या अर्थानं अतिशय वेगानं हे सगळं काम या ठिकाणी आपण करू शकू. आणि ही जर सिस्टीम आपली यशस्वी झाली तर अनेक ठिकाणी लास्ट माईलमध्ये आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता याचा अतिशय चांगला उपयोग होईल. इतरही ठिकाणी आपल्याला तशा प्रकारची सिस्टीम करता येईल. सर्वात महत्त्वाचं आहे की हे काम BOTवर होणार आहे. श्री राजू हे स्वतः या संपूर्ण कामाकरता इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिंदेसाहेब त्यांना सगळ्यात मोठा इन्सेंटिव्ह काय आहे, ते जेवढ्या लवकर काम पूर्ण करतील तेवढ्या लवकर पॉड टॅक्सीमुळे त्यांना उत्पन्न सुरू होईल. आणि म्हणून जास्तीत जास्त वेगानं काम करणं हे त्यांच्याकरता मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाकरता मी MMRDAच्या संपूर्ण टीमला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्सने हे काम केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा विशेषतः या ठिकाणी काम करणारे इंजिनियर्स आणि मजूर की ज्यांच्यामुळे खरं बांधकाम या ठिकाणी होतं, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.